नमस्कार मंडळी, तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. हा ठेचा अगदी वेगळाच आहे आणि तुम्ही एकदा खाल ना तर खरंच खातच राहाल. ही माझी गॅरंटीच आहे. आणि शिवाय हा ठेचा प्रवासामध्ये सुद्धा आपण नेऊ शकतो. अगदी 8 ते 10 दिवस हा ठेचा एकदम व्यवस्थित आणि छान असा राहतो. आणि सुक्या बोंबलांचा हा भन्नाट ठेचा भाकरीसोबत तर त्याची चव वाव एकच नंबर. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट मग रेसिपीकडे वळूया. आता या सुक्या बोंबलांचा ठेचा बनवण्यासाठी मी येथे सुके बोंबील घेतलेले आहेत. आणि हे जे सुके बोंबील आहेत ना ते मी स्वच्छ असे साफ करून घेतले आहेत, म्हणजे त्याचे डोकं आणि शेपूट हे काढून घेतलेली आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूनच घेऊया. आता त्यामध्ये आपल्याला बोंबील लागणार आहेत, तसे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही येथे मिरच्या घेऊ शकता. तसेच भरपूर सारं लसूण घेतलेलं आहे, जवळजवळ 20 ते 25 पाकळ्या लसूण आहे. आणि एक अर्धा इंच एवढं आलं घेतलेलं आहे. तसंच जिरंसुद्धा घेतलेलं आहे एक अर्धा चमचाभर. आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. तसेच सुक्या बोंबलांचा उग्रच वास यायला नको यासाठी आपण येथे आमसूलसुद्धा 3 ते 4 घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य वापरून आपण सुक्या बोंबलांचा मस्तपैकी हिरवा झणझणीत ठेचा तयार करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे बोंबील स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तर ते आपण एका भांड्यामध्ये घेऊया आणि बोंबील 1 ते 2 पाण्यातून छान असे धुवून घेऊया. तर बोंबील धुण्यासाठी मी येथे थंडच पाणी घेतलेलं आहे. आता हे 2 पाण्यातून स्वच्छ असे धुवून घेऊया आपण. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर केलं असेल तर ठीकच आहे, आणि नसेल केलं तर पटकन आपल्या तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असेच ह्यापुढे येणारे साधे सोपे व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर इथे आपले एकदा पाण्यातून स्वच्छ असे बोंबील धुवून झालेले आहे. आपल्याला हे चांगले चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्या बाजूची पंख वगैरे असतील ते संपूर्णपणे निघून जातील. पुन्हा दुसऱ्या वेळेला आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यातून सुद्धा आपल्याला हे बोंबील स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. दुसऱ्या वेळचे बोंबलामधील सगळे पाणी हे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला एका चाळणीवर वाळत लावायचे आहेत, म्हणजे थोडेसे सुकून द्यायचे आहेत. त्यासाठी आपण थोडेसे हे चाळणीवर व्यवस्थित असे पसरवून घेऊया, म्हणजे त्यातील जर एक्स्ट्राचं जर पाणी असेल ते संपूर्णपणे निघून जाईल आणि आपले बऱ्यापैकी बोंबील हे सुके होतील. हे केल्यानंतर आपल्याला एका बाजूला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण ज्या घेतलेल्या मिरच्या आहेत त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत मिरचीला डाग येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित अशा कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त गडद रंगाच्या इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात तरी चालणार आहे. तर आता इथे जवळपास आपल्या मिरच्यांना मस्तपैकी डाग आलेले आहेत. आता काय करायचं आहे, आपण जे घेतलेले 20 ते 25 पाकळ्या लसूण आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत. लसूण आणि आलं हे सुद्धा आपण यामध्ये दोन्हीही घालून घेणार आहोत आणि 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. प्रवासात फिश जर बोललं तर काय घेऊन जावं हे समजत नाही, पण हा ठेचा तुमचा जवळपास 8 ते 10 दिवस असाच्या असा छान आणि मस्त असा राहणार आहे. त्याला अजिबात काही वास येणार नाही किंवा खराबसुद्धा इथे होणार नाही. तर इथे आपले मिरची, लसूण, आलं हे मस्तपैकी भाजून झालेले आहे. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता त्यामध्येच आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे चाळणीवर पसरवून ठेवलेले बोंबील आहेत, म्हणजे सुके बोंबील, ते यामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर हे बोंबील आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. त्याला जास्त करपवायचे सुद्धा नाही आहेत. मीडियम गोल्डन रंग आल्यावर आपल्याला हे बोंबील काढून घ्यायचे आहेत. तर आपण हे बोंबील जास्त तळले ना तर ह्याला कडसरपणा येईल आणि आपली बोंबलाची चटणी ही छान लागणार आहे, म्हणजे ठेचा हा चांगला लागणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्याचा रंग गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर जवळपास आपल्या बोंबलांना मस्तपैकी गोल्डन टू ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता या ठिकाणी गॅस कमी करायचा आहे. तसेच मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व बोंबील छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे जवळून बघू शकता आपले इथे बोंबील छान असे तळले गेलेले आहेत. आपल्याला हे थोडेसे कचवटच ठेवायचे आहेत, एकदम जास्त करपवायचे नाही आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये बोंबील काढून घेतल्यानंतर आपले जे राहिलेले बोंबील आहेत ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी दुसऱ्या वेळचे सुद्धा बोंबील आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे बोंबील सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे तळून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्या दुसऱ्या बॅचच्या बोंबलांना सुद्धा मस्तपैकी गोल्डन टू ब्राऊन रंग आलेला आहे. आता हे सुद्धा आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. बोंबील तळून झाल्यावर आपलं एवढंच तेल शिल्लक राहिलेलं आहे. बघितलं ना, अशा प्रकारे बोंबलांचा रंग यायला पाहिजे, जास्त करपवायचे नाहीत या ठिकाणी. आता आपण जे भाजून घेतलेले आलं, लसूण, मिरची आणि तसेच कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेले आहेत. मी या ठिकाणी कोथिंबीरची देठच यामध्ये घातलेली आहेत. आता आपण जे तळून घेतलेले बोंबील आहेत ते सुद्धा यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहेत.
शिवाय ही रेसिपी झटपट आणि पटकन सुद्धा होणारी आहे. सर्व बोंबील घालून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घालून घेणार आहोत. या ठिकाणी आपण जिरं न भाजताच घेतलेलं आहे. तसेच चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत. मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे कारण ऑलरेडी बोंबलांना मीठ असतं. आता या ठिकाणी आपल्याला मिक्सर चालू बंद करून असा छान असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. नाहीतर कंटिन्यू फिरल्यामुळे त्याचा पूर्ण भुगा होईल. त्यामुळे आपल्याला चालू बंद करून हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलंत ना, मस्तपैकी आपला येथे ठेचा तयार झालेला आहे. आता मगाशी बोंबील तळून जे उरलेलं तेल आहे त्यामध्ये आपल्याला हा ठेचा संपूर्णपणे घालून घ्यायचा आहे. ठेचा कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला हा 2 ते 3 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा आहे तेलावर. म्हणजे त्यामुळे आपला ठेचा टिकण्यासाठी खूप मदत होणार आहे. ठेचा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे सगळं तेल व्यवस्थित असं ठेच्याला लागलं जाईल. आता ठेचा हा उग्रच नको लागायला यासाठी आपल्याला त्यामध्ये आमसूल घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 4 ते 5 आमसुलं घेतलेली तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे त्यामुळे बोंबलांचा उग्रसपणा हा ठेचाला येणार नाही आणि आपला ठेचासुद्धा खूप छान लागेल. आमसूल घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं पुन्हा आपल्याला हा ठेचा मस्तपैकी या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आणि ठेचा व्यवस्थित असा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जी मगाशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती तीसुद्धा घालून घ्यायची आहे. मगाशी ठेच्यामध्ये मी फक्त कोथिंबीरची खालची देठच घेतलेले. आता आपण जी उरलेली वरची कोथिंबीर होती ती यामध्ये मस्तपैकी घालून घेतलेली आहे. वाव, मस्तपैकी संपूर्ण ठेच्याचा सुगंध हा संपूर्ण घरभर पसरलेला आहे. आणि या ठिकाणी आपला एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा मस्तपैकी झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. ठेचा बोलला की आपली भाकरी आलीच. तर इथे मी भाकरीसुद्धा केलेली आहे. तांदळाच्या भाकरीसोबत आपल्या ज्या ठेच्याची चव लागते ना ती खरंच एकच नंबर. भाकरी मस्तपैकी आपण एका साईडने भाजून घेऊया म्हणजे त्याला छान असा पापड यायला मदत होईल. भाकरी दुसऱ्यांदा पलटल्यानंतर आपण सगळ्या बाजू या भाकरीच्या दाबून घेणार आहोत पळीताच्या साह्याने. त्यामुळे आपली भाकरी मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे. चला तर मग आपण आपली मस्तपैकी डिश सर्व करून घेऊया, गरम गरम भाकरी आणि ठेचा. तर नक्कीच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी म्हणजेच आपल्या सुक्या बोंबल्यांची हिरव्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.